नमस्कार मंडळी, जसे की आपण सर्वांना माहितीच आहे की आपण कुठल्याही कार्याची सुरुवात श्री गणेशाने करतो. तर मी माझ्या ब्लॉगची सुरुवात गणपती उत्सवाने करत आहे. तर माझी हीच इच्छा आहे की आपण आमच्या गणपती उत्सवामध्ये सामील व्हावे आणि आमच्या ब्लॉग्सला सपोर्ट करावा. गणेश उत्सव आहे म्हणल्यानंतर आपल्या सर्वांची इच्छा असते की आमच्या घरचा, आमच्या गल्लीचा किंवा आमच्या शहराचा गणपती सर्वात सुंदर आणि छान दिसला पाहिजे आणि त्यासाठी छान डेकोरेशन झाली पाहिजे. तर मग आम्ही डेकोरेशन साठी अगोदर आमच्याकडे काय काय सामग्री आहेत ते पाहिलं आणि मला खूप दिवसापासून ब्लॉग स्टार्ट करण्याची इच्छा होती, पण मला कधी, कसं आणि काय अपलोड करू समजतच नव्हतं. तर मी माझ्या भावाला विचारले की मी आता गणेश उत्सवानिमित्त गणेशाच्या आशीर्वादाने ब्लॉग स्टार्ट करीन आणि त्यावर माझा भाऊ असं म्हणतो, ज्या जुन्या सामग्री होत्या त्यापैकी काही सामग्री खराब झाल्या होत्या, म्हणून माझ्या भावाने जाऊन काही नवीन सामग्री आणल्या आणि ही जस्ट वॉन्ट्स टू सपोर्ट मी. आणि जेव्हा हा व्लॉग बाहेर येईल तेव्हा सर्वात जास्त हॅपी म्हणजे माझा भाऊच असणार आहे आणि याच पॉझिटिव्हिटी सोबत मी हा व्लॉग चालू केला आहे. मंदिर रेडी झालं होतं आणि यापुढे माझं काम होतं म्हणजे डेकोरेशनचं. डेकोरेशन करताना सगळे फॅमिली एकत्र जमलो. थट्टा मस्करी, गप्पा, आयडिया शेअर करणं हा सगळ्यात मजेशीर भाग होता. खरं तर ह्यामुळेच सणाची खरी मजा येते, सगळे एकत्र येऊन तयारी करणं. मे बी म्हणूनच आपण या उत्साहाला उत्सव म्हणतो. मंदिर सजल्यावर बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू झाली. दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी पण सगळ्यांना खूप उत्साह होता. माझा भाऊ मंदिर आणायला गेला आणि मी आईची मदत करत होते. मी रांगोळी काढत बसले होते की मला लगेच आठवलं की मी तर मंदिराची डेकोरेशन झाल्यानंतर रेकॉर्डिंगच नाही केली. तर म्हणून मग मी रेकॉर्डिंग करायला पुन्हा आले. जसं बाप्पा घरी आले तसं सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद उसटून वाहत होता. आमच्या घरी विराजमान झालेले गणपती बाप्पा म्हणजे सिद्धिविनायक स्वरूप. 4 हाताचा अंकुश, पाश आणि मोदक घेऊन बसलेले हे बाप्पा विघ्नहर्ता आणि मंगलमूर्ती मानले जातात. गणेशोत्सवात या स्वरूपाची सर्वात जास्त पूजा केली जाते, कारण ते घरात सुख, शांती आणि समृद्धीचं वरदान देतात. म्हणूनच माझ्या ब्लॉगची सुरुवात मी बाप्पांच्या आगमनाने केली आहे, जेणेकरून ही नवी सुरुवात बाप्पांच्या आशीर्वादाने होईल. लगेच आम्ही स्थापना करून घेतली. स्थापना झाल्यानंतर आपण सगळ्यांनी एकत्र आरती केली आणि बाप्पांचं मनापासून स्वागत केलं. छोट्या छोट्या क्षणांमुळे सण खास बनतो. थोडी मेहनत, थोडं प्रेम आणि खूप सारी फॅमिली बॉन्डिंग. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स मध्ये नक्की सांगा. पुढच्या ब्लॉग मध्ये अजून मजा, थोडी गप्पा आणि नवीन गोष्टी घेऊन भेटेन.
हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा सपोर्टच मला अजून ब्लॉग बनवायला मोटिवेट देतं. मग भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया आणि कमेंट मध्ये गणपती बाप्पा म्हणायला विसरू नका. सपोर्ट करा. यही है वो इंसान जो कर रहा है काम.